नमस्कार मित्रांनो. धनुराशीकरता एक गोष्ट थोडीशी वेगळी आहे, तेवढीच महत्त्वाची सुद्धा आहे. 7.5 आल्यापासून 7.5 संपली, तरीसुद्धा धनुराशीकरता चांगला कालावधी ज्याला आपण म्हणतो किंवा जीवनाला कलाटणी देणारा कालावधी अजून काही आलेला नाही किंवा तशा प्रकारचा अनुभव तुम्ही घेतलेला नसेल. अर्थात शनी व्यतिरिक्त बाकी जे ग्रह आहेत हे तुमच्यासाठी काहीसे चांगले नव्हते, परंतु मे महिना तुमच्यासाठी गेम चेंजर होणार आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु जो की गेल्या एखाद वर्षापासून तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करत होता, तो आता तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करणार आहे, जे की शुभफलदायी गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहू आणि केतू जे की तुमच्या चतुर्थ आणि दशम स्थानात भ्रमण करत होते गेल्या 1.5 वर्षापासून, 19 मे नंतर राहू केतू जे तुमच्या तृतीय आणि भाग्यस्थानात भ्रमण करणार आहेत. अर्थात हे अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि जो शनी आहे हा शनी तुमच्या चतुर्थ स्थानात आला आहे मार्च महिन्यापासून. अर्थात येणाऱ्या पुढील 2.5 वर्षापर्यंत हा जो शनी आहे हा शनी तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठला जो ग्रह आहे, एकच एक ग्रह कधी परिणाम करत नाही. याचा अनुभव तुम्ही घेतलाच आहे की शनीची 7.5 संपली तरीसुद्धा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नव्हतं. मग त्याचं नेमकं कारण तुम्हाला समजत नव्हतं. याचं कारण एकच आहे की जे ग्रह असतात हे ग्रह त्यांचा टीम इफेक्ट असतो. फक्त आणि फक्त एकाच ग्रहांवरती आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्याचे अनुभव आपल्याला अपेक्षित आहे तसे मिळत नाही. तर या संपूर्ण एपिसोडमध्ये आपण गुरुच्या भ्रमणांबरोबरच बाकीचे जे 3 ग्रह आहेत, राहू केतू किंवा शनी, याचे सुद्धा प्रभाव परिणाम अनुभवणार आहोत आणि ते कशा प्रकारचे असतील त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आपण गुरुबद्दल चर्चा करू. दिनांक 15 मे नंतर गुरु जो आहे हा गुरु सप्तम स्थानात आलेला आहे आणि जवळजवळ येणाऱ्या 1 वर्षापर्यंत हा गुरु तुमच्या 7व्या स्थानातच भ्रमण करणार आहे. 2 जूनपर्यंत हा गुरु तुमच्या 7व्या स्थानात, 2 जून 2026 पर्यंत हा जो गुरु आहे हा गुरु तुमच्या 7व्या स्थानातच भ्रमण करणार आहे. अर्थात गोचरीचा सप्तमस्त गुरु हा शुभ फलदायी मानला जातो. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारतील. खास करून तुमच्या दोघांमध्ये हार्मोनी चांगल्या प्रकारची निर्माण झालेली दिसून येईल आणि ज्या व्यक्ती म्हणजे धनुराशीच्या ज्या व्यक्ती विवादसुख आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे जे गुरुचं भ्रमण आहे अतिशय शुभफलदायी ठरेल. विवाह ठरणं, अपेक्षित स्थळं येणं, साखरपुडा, एंगेजमेंट होणं आणि प्रत्यक्ष विवाह होणं अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी शुभफलदायी असणाऱ्या तुमच्यासाठी घडून येतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्ती पार्टनरशिपमध्ये बिझनेस करण्यासाठी उत्सुक आहेत, म्हणजे ज्यांना पार्टनरशिपमध्ये बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी अतिशय शुभफलदायी असणार आहे. म्हणजे नवीन काही व्हेंचर जर का तुम्हाला सुरुवात करायची असेल खास करून पार्टनरशिपमध्ये, तर त्यांच्याकरता हा कालावधी म्हणजे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असंच असणार आहे. याचप्रमाणे हा जो गुरु सप्तमात भ्रमण करतो आहे तो पंचम दृष्टीने तुमच्या लाभस्थानाला पाहतो आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. येणाऱ्या एकाच वर्षामध्ये तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जर तुम्ही याच्या आधी काही काम केलेलं असेल त्याचे लाभ तुम्हाला अपेक्षेप्रमाणे मिळाले नसेल किंवा काही कामं तुमची अडकलेली असेल, अडचणी आलेल्या असतील, आर्थिक बाबतीमध्ये काही गोष्टी होत नसतील, तर आत्ता या संपूर्ण वर्षामध्ये त्या सर्व गोष्टीला चालना मिळेल आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी झालेल्या तुम्हाला निश्चित दिसते. याचप्रमाणे तुमची जी भावंड आहे त्यांच्याबरोबर सुद्धा जर का नातेसंबंध चालले गेलेले असतील तर या संपूर्ण वर्षामध्ये ते अगदी रुळावर येतील. तुमच्यामध्ये एक सलोख्याचं वातावरण तयार होईल, जे की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अडकलेली कामं पूर्ण होणं, तुम्हाला अपेक्षित लाभ मिळणं आणि त्याचप्रमाणे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम अशा प्रकारच्या काही चांगल्या संधी मिळणं, अशा प्रकारच्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी येणाऱ्या संपूर्ण वर्षात घडणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु जो सप्तम दृष्टीने तुमच्याच राशीला पाहतोय ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, लक्षात घ्या. खास करून या दरम्यान गेल्या कित्येक वर्षांमध्ये जो तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे ढळला होता स्वतःवरचा, तो आता पूर्णपणे जागृत होईल म्हणा किंवा तो व्यवस्थित. तुमची जी रास आहे ही आत्मविश्वासावरती चालणारी आहे. एक तर ती पुरुष रास आहे, गुरु त्याचा स्वामी आहे आणि अग्नी त्याचा तत्व आहे, त्याच्यामुळे कॉन्फिडन्सवर चालणारी रास आहे. जर का कॉन्फिडन्स नसेल तुमच्या राशीमध्ये तर गोष्टी काही बरोबर होणार नाही. याचा अनुभव गेल्या कित्येक वर्षामध्ये तुम्ही घेतलेला असेल. काळजी करू नका. सप्तमस्त गुरुचे जे भ्रमण आहे हा तुमच्यामधला कॉन्फिडन्स अगदी व्यवस्थितपणे बिल्डअप करताना दिसेल, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो गुरु तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे तो नवम दृष्टीने तुमच्या तृतीय स्थानाला पाहतो आहे. ही सुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण वर्षामध्ये तुमचं फिरणं वगैरे होईल, म्हणजे ज्याला आपण इनलँड जर्नी म्हणतो, अंतर्देशीय प्रवास, तर ते तुमचे थोडे जास्त होतील. अर्थात ते चांगले होते, चांगल्या कामासाठी होते. कागदोपत्री व्यवहारामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल. एखाद्या कामाच्या संदर्भात जर का तुम्ही वाट बघत असाल कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भामध्ये, काय कॉल येणं म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील तर त्या संदर्भात, किंवा
जर का खास करून न्यायालयीन संबंधी काही गोष्टी असेल, तुमच्यावरती काही केस असेल, तुम्ही काय केस लढत असाल किंवा त्याचा रिझल्ट तुम्हाला हवा असेल अपेक्षेप्रमाणे, तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या निकालात निघतील, जी की खूप चांगली गोष्ट आहे. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असं असणार आहे. तर मुळातच आता जसं आपण बघितलं की गुरुचं जे संपूर्ण भ्रमण आहे सप्तमातून, हे तुमच्यासाठी शुभफलदायी असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं सुरुवातीला सांगितलं की फक्त आणि फक्त एका ग्रहावरून काही गोष्टी आपल्याला समजत नाही किंवा त्याचे आपल्याला रिझल्ट्स तसे अनुभवता येत नाही. याचबरोबर आपण राहू केतूबद्दल सुद्धा विचार करू. जसं की आधी सांगितलं की राहू आणि केतू हे 19 मे नंतर राशी परिवर्तन करणार आहेत. साधारण तुमच्या तृतीय आणि भाग्यस्थानामध्ये राहू आणि केतू याचं भ्रमण असणार आहे. आणि ह्या दोन्ही स्थानामध्ये असणारं राहूचं भ्रमण हे तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असणार आहे, लक्षात घ्या. हे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गेल्या कित्येक वर्षामध्ये जे सदीच्या 7.5 नंतर सुद्धा तुमच्या राशीला काही बूस्ट मिळाला नव्हता, तर तो बूस्ट आता नक्की मिळेल. तुमची जी रास आहे ती योग्य प्रकारे टेक ऑफ करेल आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडतील. या दरम्यान म्हणजे 18 महिन्यामध्ये राहू आणि केतूचं प्रमाण एखाद्या राशीमध्ये 18 महिन्यांपर्यंत असतं, 1.5 वर्षापर्यंत असतं. तर येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. म्हणजेच तुमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त प्रमाणात गोष्टी म्हणजे तुम्ही ॲक्टिव्ह राहा, त्या संदर्भात रिस्क घ्याल, प्रत्यक्ष कृती कराल आणि लाथ मारीन तिकडे पाणी काढीन वगैरे म्हणतो तसा प्रकार तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात दिसून येईल. आणि तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असते. तर तसाच काही भाग तुम्हाला दिसेल. म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त तुम्ही रिस्क घ्या, तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त तुम्ही गोष्टी घडवून आला, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि ती इतरांकडून सुद्धा तुमच्या ह्या ॲक्टिव्हिटीचं खरोखरच म्हणजे वाखाणण्यासारखं असेल किंवा त्याला दुजोरा सुद्धा चांगला मिळेल. तर अर्थातच या दरम्यान तुम्ही तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगला काम करून दाखवाल आणि त्या योगे तुमचं जे करिअर असेल किंवा इतरही क्षेत्रामध्ये तुमचा अनुभव जो आहे तो पणाला लागेल आणि त्याचा तुम्ही चांगला उपयोग करून घ्याल. तर जे राहूचं भ्रमण आहे, राहूचं भ्रमण तुम्हाला जबरदस्त करेज देईल, धैर्य देईल की कुठलीही गोष्ट करायची झाली तर मुळातच नुसती करायची झाली किंवा त्या संदर्भात तुमच्याकडे आराखडा असून उपयोग नाही का, तर ती करण्याची धमक आहे. ही धमक तुम्हाला तृतीयस्थ भ्रमण करणारा जो राहू आहे तो निश्चित देईल आणि त्या योगे काही चांगले लाभ सुद्धा तुम्हाला मिळतील. याचबरोबर केतू जो ग्रह आहे, हा केतू ग्रह तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत आहे. अर्थात केतूचं जे भ्रमण आहे ते तुमच्यासाठी तसं शुभफलदायी असेल. म्हणजेच देवधर्माला लागणं किंवा भक्तीला लागणं अशा प्रकारचे काय अनुभव, काही पंथ जॉईन करणं किंवा मंदिरांना भेटी देणं, पवित्र स्थळी भेटी देणं आणि महत्त्वाचं म्हणजे ते केल्यानंतर तुम्हाला तशा प्रकारचे चांगले अनुभव मिळणं, मनःशांती मिळणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. तर केतूचे जे भ्रमण तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तुम्हाला काही अतींद्रिय अनुभव, त्याची अनुभूती सुद्धा मिळू शकेल. तर येणार 1.5 वर्ष बरंचसं तुमच्यासाठी हे हॅपनिंग ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचं असणार आहे. राहू केतूचं भ्रमण तुमच्यासाठी शुभफलदायी असेल. यानंतर आपण चर्चा करू शनीबद्दल. अर्थात शनी जो ग्रह आहे हा मार्च महिन्यापासून तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत आहे. तर थोडंसं शनीबद्दल सुद्धा आपण बोलू की शनीचं भ्रमण कसं असेल. अर्थात त्याच्यामध्ये डिटेल व्हिडिओ आपण केलेलेच आहेत, पण तिथे थोडंसं ओझरतं त्या संदर्भात बघू. कारण सगळेच्या सगळे ग्रह एका ग्रह कधी परिणाम देत नाही, टीम इफेक्टमध्ये असं म्हणजे तुम्हाला साधारण कल्पना येईल. तर जो शनी तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे तो साधारण घरातलं वातावरण किंवा खास करून घरातल्या ज्या वयोवृद्ध व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील, याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. हा जो शनी चतुर्थात भ्रमण करतोय, तृतीय दृष्टीने तुमच्या षष्ठ स्थानाला बघेल, सप्तम दृष्टीने दशमाला बघेल आणि दशम दृष्टीने तुमच्याच राशीला बघणार आहे. इथे एकच गोष्ट सांगावीशी वाटते, थोडंसं आरोग्याकडे मात्र लक्ष द्या. कारण तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तृतीयात राहूचं जे भ्रमण आहे तुम्हाला ॲक्टिव्ह बऱ्याच प्रमाणात बनवेल, परंतु त्याबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास जर का तुम्हाला आधीपासूनच असतील, खास करून दूरगामी व्याधी किंवा दूरगामी चालणाऱ्या व्याधींनी जर का तुम्ही ग्रस्त असाल तर त्या संदर्भात अलर्ट राहा. गोष्टी हाताबाहेर जाणार नाहीत याकडे काळजी घ्या. एक गोष्ट मात्र नक्की की जरी जर शनी आहे 2.5 वर्षापर्यंत तुमच्या चतुर्थात भ्रमण करत असला किंवा आरोग्याच्या संदर्भातले त्रास देत असला, तरी जो गुरु तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय तो मात्र आरोग्याचे त्रास जास्त वाढू देणार नाही. परंतु त्यानंतर सुद्धा तुम्हाला थोडीशी आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. एकंदरीतच तुम्हाला सांगायचं झालं तर आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की बरेचसे ग्रह जे आहेत ते तुमच्या फेवरमध्ये आहेत. तुम्हाला फक्त एफर्ट देणं गरजेचं आहे. तुमची जी राशी आहे ते एफर्ट देण्यात अतिशय चांगली आहे, बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आहे आणि सकारात्मक विचार करणारी आहे. तर अर्थातच येणारं म्हणजे मार्च मे नंतरचा जो कालावधी आहे, जूनपासूनचा हा गेम चेंजर होणार आहे. तुमच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे आणि
गेल्या काही वर्षापासून जे तुमच्या मनामध्ये किंतु परंतु चाललेलं होतं, ते आता पूर्णपणे ज्याला आपण नर्वसनेसची जी जळमटं होती, नैराश्याची जी जळमटे होती, ती निघून जाणार आहेत आणि एक वेगळ्याच जीवनाला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, हे होतं धनुराशी करता गुरुचं जे मिथुन राशी परिवर्तन आहे, त्याचे प्रभाव परिणाम हे कसे असतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.